विद्यार्थी मित्र हो, आपण पॉलिटिकल पार्टी इन इंडिया, पॉलिटिकल पार्टी स्ट्रक्चर, मीनिंग, स्ट्रक्चर म्हणजे राजकीय पक्ष पद्धतीची व्याख्या, राजकीय पक्ष पद्धतीचे वैशिष्ट्य त्यांचा चर्चा करत होतो. आपण मागच्या तासिकेमध्ये भारतातील राजकीय पक्ष हे इतर देशांच्या राजकीय पक्षापेक्षा कसे वेगळे आहेत याची चर्चा त्या ठिकाणी करत होतो. किंबहुना भारतातील राजकीय पक्ष पद्धतीचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे याची चर्चा करत होतो. त्यामध्ये आपण कालच्या या तासिकेमध्ये आपण भारतामध्ये बहुपक्षी पद्धतीचा स्वीकार राज्यघटनेने त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. या पाठीमागचा घटनाकारांचा उद्देश हा की भारत हा इतर राज्यांच्या देशांच्या मानाने अनेक विविधता असलेला देश आहे. या ठिकाणी प्रत्येकाची कल्चर, संस्कृती, जात, धर्म, वंश सगळ्यामध्ये विविधता आहे. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येकाला त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा उपभोग घेता यावा, स्वातंत्र्याच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी वावरता यावं याचाच एक भाग म्हणून त्याची परिपूर्ती म्हणून भारतामध्ये बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार त्या ठिकाणी घटनाकाराने केलेला आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेला आहे. या वैशिष्ट्यासोबतच भारताच्या राजकीय पक्ष पद्धतीमध्ये अंतर्गत यक्केचा अभाव कशा स्वरूपाचा निर्माण झालेला आपल्याला त्या ठिकाणी बघितला आहे. आज प्रत्येक राजकीय पक्षाची तत्वज्ञानाशी बांधिलकी त्या ठिकाणी दिसून येत नाही. याबरोबर राजकीय पक्षातील उमेदवार किंवा सदस्य त्या ठिकाणी असतात त्या फळीमध्ये देखील चंचलता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. कारण सत्ता हीच केंद्रस्थानी मानून त्या ठिकाणी प्रत्येकजण राजकीय पक्षासारखंच त्या ठिकाणी वावरताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आजच्या या तासिकेमध्ये आज आपण राजकीय पक्षांचे दबाव गटाशी साधर्म्य कशा स्वरूपाचे आहे याचा चर्चा आज या ठिकाणी करणार आहोत. प्रत्येक राजकीय पक्ष हा एक दबाव गट असतो. काँग्रेस पक्षाचे स्वरूप प्रथम दबाव गटासारखेच होते. स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सरकारवर दबाव आणण्याचे काँग्रेसने त्या ठिकाणी केले. म्हणजे दबाव गटाचं राजकीय पक्षाची साधर्म्य त्या ठिकाणी दिसून येते. प्रत्येक राजकीय पक्ष किंबहुना हा दबाव गटच सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतो. 1964ला शिवसेनेची जी स्थापना झाली ते त्या ठिकाणी राजकीय पक्ष हा दबाव गट होता. मनसेचं देखील तेच आहे. मराठी माणसाचं महाराष्ट्रातील मराठी माणसाचं राहण्याचं त्या ठिकाणी रोजगार घेऊन जे परप्रांतीय घेतात त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम त्या ठिकाणी मनसे, शिवसेना यासारख्या प्रादेशिक पक्षांनी त्या ठिकाणी केलं आपल्याला एक दबाव गट त्या ठिकाणी दिसून येतो. एवढंच नव्हे, दक्षिण भारतातील जे आपण राजकीय पक्ष जर घेतले त्यामध्ये द्रविड मुनेत्र कळघम, पश्चिम बंगालला ममता बॅनर्जीचा पक्ष, तृणमूल काँग्रेस पक्ष, हे प्रत्येक राज्याच्या पक्षाला आपल्या राज्यापुरती असीमता ही खूप असते. राष्ट्रीय प्रश्न किंवा त्यांच्या दृष्टीने हे तेवढे महत्त्वाचे नसतात. स्थानिक भाषेचं संरक्षण झालं पाहिजे, आपल्या स्थानिक लोकांचं हिताचं संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे. अशा स्वरूपाचे राजकीय पक्ष सुरुवातीच्या काळाला मध्ये त्या ठिकाणी उहापोह करत असताना आपल्याला दिसून येतो. उत्तर भारताचा विचार केला आपण, पंजाबमधील अकाली दल असेल किंवा आसाम गण परिषद असेल, या संपूर्ण पक्षांचं अस्तित्व आपल्याला त्या राज्यापुरतं दिसून येतं. या पाठीमागचं कारण म्हणजे की आपल्या भागाच्या समस्या समोर घेऊन जाण्याची भूमिका प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी करत असतो. मग सुरुवातीच्या काळाला एक प्रकारचा केंद्रावरती दबाव आणण्याचं काम त्या ठिकाणी राजकीय पक्ष करत असतो. म्हणजे एक दबाव गाठाचं कार्य त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. तशा स्वरूपामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस जी स्थापन झाली होती जनतेच्या मागण्या मांडण्यासाठी किंवा भारताला नंतरच्या काळात स्वातंत्र्य देण्याची मुख्य भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे. आणि इथं कुठंतरी आपल्या हिताचं संरक्षण होत नाही यासाठी 1906ला मुस्लिम लीगची देखील स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे.
याचबरोबर लोकशाही प्रक्रिया ही जनतेचा विकास करू शकत नाही ही भूमिका घेऊन 1926ला भारतामध्ये साम्यवादी पक्ष स्थापन झालेले आहेत. म्हणजेच काय की प्रत्येक राजकीय गट हा राजकीय पक्ष हा एक प्रकारचा आपल्या विचारधाराशी किंवा आपल्या मागण्याचा एक दबाव टाकण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. दबाव गट म्हणून त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष करत असताना आपल्याला दिसून येतो. मग पक्षातील गट, विरोधी गट, बंडखोर असंतुष्ट गट ही सबंधी गटासारखे काम करतात आणि दबाव आणतात, आपला कार्यभाग साधून घेतात. सत्तेच्या राजकारणात हे अपेक्षित असते. एवढंच नव्हे, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये स्वतंत्र एक दबाव गट असतो. शिवसेना महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेमध्ये होती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तरी देखील शिवसेनेचं एक गट शिवसेनेपासून विचारधारा न आवडल्यामुळं फुटून बाजूला गेलेला आहे. म्हणजे काय, एक दबाव गटासारखं काम त्या ठिकाणी त्या गटाने केलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं तेच केलेलं आहे. शरद पवार प्रणित असलेले गट, अजितदादा गट, अजितदत्त गट हा त्या ठिकाणी कुठून त्या ठिकाणी म्हणजे कुठंतरी विचारधारेशी त्या ठिकाणी आपलं पटलेलं नाही, आपली एक चूल त्या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणजे एक प्रकारचा दबाव त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष पक्षांतर्गत असेल, त्याचबरोबर पक्ष आपला दबाव गट इतर सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी निर्माण करत असतो. म्हणजे या ठिकाणी दबाव गटाची भूमिका करण्याचे काम किंवा साधर्म्य प्रत्येक राजकीय पक्षामध्ये त्या ठिकाणी दिसून येतो. एवढंच नव्हे, आज जागतिक पातळीवर जर विचार केला आपण, ग्रीन पॉलिटिक्स नावाचा एक पक्ष त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. काय दबाव गट म्हणून कार्य करतो ग्रीन पॉलिटिक्स पक्ष हा, की पर्यावरणाचं संतुलन त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, पर्यावरणाची हानी त्या ठिकाणी झालेली नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून मग पर्यावरणवादी पक्ष त्या ठिकाणी किंवा ग्रीन पॉलिटिक्स पक्ष हा जागतिक पटलावरती अनेक देशामध्ये निर्माण झालेला आहे. याशिवाय शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी वर्गाच्या हिताचं संरक्षण हवं, शेतमालाला योग्य भाव असावा, या काळासाठी शेतकरी पक्ष निर्माण झाला. नंतरच्या काळामध्ये शेतकरी पक्षाशी शक्ल त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर राजू शेट्टीचा एक शेतकरी कामगार पक्ष आहे. म्हणजे त्यानंतर वेगवेगळे पक्षाचे त्या ठिकाणी वेगवेगळे भाग त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये पडलेले आपल्याला दिसून येतात. कोणताच पक्ष आज त्या ठिकाणी एक संघ त्या ठिकाणी दिसून येत नाही. एवढंच नव्हे, 1926ला जो साम्यवादी पक्ष होतो त्याच पक्षाची स्वातंत्र्यानंतर 1967च्या आसपास कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट हे दोन पक्ष त्या ठिकाणी पडलेले आहेत. म्हणजे भाग त्या ठिकाणी पडले. प्रत्येकाचा दबाव हा वेगवेगळ्या स्वरूपाचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष हा दबाव गटाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येतो. याशिवाय विद्यार्थी मित्र हो, आज काँग्रेस पक्षातून इतर पक्षाची निर्मिती देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. एकेकाळी अखिल भारतीय स्वरूप असलेला काँग्रेस पक्षातून अनेक राजकीय पक्षांची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. भारतीय पक्ष पद्धतीचे आणखी हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. भारतीय काँग्रेसमधूनच बहुसंख्य महत्त्वाच्या पक्षांची निर्मिती झाली आहे. याचा अर्थ काँग्रेसने इतर पक्षांना नेतृत्व दिले. सुरुवातीला काँग्रेसचे स्वरूप सर्वसमावेशक होते. डाव्या आणि उजव्या विचारसरणीचे पुरोगामी, प्रतिगामी, समाजवादी, साम्यवादी, भांडवलशाहीवादी, धर्मवादी इत्यादी विचारांचे लोक पक्षात होते. अशोक मेहता, जयप्रकाश नारायण, आचार्य कृपलानी इत्यादींनी काँग्रेसचा त्याग करून समाजवादी पक्षाची स्थापना केलेली आहे. आपण सर्वश्रुत आहे. जयप्रकाश नारायण यांनी तर 1978ला भारतामध्ये संपूर्ण क्रांती त्या ठिकाणी घोषित केलेली आहे काँग्रेसच्या विरोधामध्ये. इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण क्रांती लॉंग मार्च बिहारमध्ये काढलेला आपण बघितलेला आहे. जवळपास 50,000 विद्यार्थी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. ते तर काँग्रेसचेच होते, पण त्यांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणाशी न पटल्यामुळे समाजवादी पक्षाची स्थापना नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. याचबरोबर राजगोपालाचारी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नंतरच्या काळामध्ये स्वतंत्र पक्षाची स्थापना 1959ला केली गेलेली आपल्याला दिसून येते. 1951मध्ये
डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची स्थापना केली आहे. जनता पक्षातील मोरारजी देसाईसारखे अनेक पुढारी पूर्व काँग्रेसमध्येच होते. अशा अनेक पुढाऱ्यांनी त्यांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या पक्षांची नावे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. अशा स्वरूपामध्ये अनेक पक्षांची निर्मिती काँग्रेसमधून त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अगदी अलीकडच्या काळात श्री व्ही.पी. सिंग यांचा जनता दल पक्ष किंवा श्री चंद्रशेखर यांचा समाजवादी जनता दल यांची उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल. अशा स्वरूपामध्ये आज काँग्रेसमधून जवळपास अनेक पक्षांची निर्मिती भारतभर झालेली आपल्याला दिसून येते. एकेकाळी दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता त्या ठिकाणी होती, परंतु काँग्रेसमध्ये अनेक विचारधाराचे प्रवाह त्या ठिकाणी समाविष्ट होते. परंतु काँग्रेसची विचारधारा नंतरच्या काळात न पटल्यामुळं समाजवादी पक्ष असेल, जनता दल असेल, अशा अनेक पक्षांची निर्मिती त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये राजकीय पक्षांच्या वैशिष्ट्यांचं आपण चर्चा त्या ठिकाणी करत आहोत. म्हणजे हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आजच्या तासिकेमध्ये आपण बघितलेलं आहे. म्हणजे काँग्रेस हा प्रधान पक्ष आणि अलीकडल्या काळात निर्माण झालेले जे काही प्रादेशिक पक्ष आहे, या प्रादेशिक पक्षांमधून देखील अनेक पक्षांची निर्मिती त्या ठिकाणी होत आहे. विचारधारा न पटल्यामुळं किंवा सत्तेच्या लालसेपोटी म्हणा, आज प्रत्येक राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली आहे. केवळ ते काँग्रेसमधूनच सगळे पक्ष निर्माण झाले असे नाहीत, कारण ही चालणारी एक प्रक्रिया, कारण राजकारणाचा एक भाग त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा स्वरूपात भारताच्या राजकीय पक्षपद्धतीचं वैशिष्ट्य बघत असताना की प्रधान जे वैशिष्ट्य आपण बघितलं त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे की काँग्रेसमधून इतर राजकीय पक्षांची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.